अटकेच्या भीतीने अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन फरार. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती. हर्षवर्धन खरातचा मोबाईलही बंद. एसआयटीची परवानगी न घेताच हर्षवर्धन शहराबाहेर गेल्याची माहिती. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालायचं खरातचं हवाला रॅकेट. विशेष सूट वर्षभरासाठी असायचा बुक. हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शनही समोर येण्याची शक्यता. बोंधू अशोक खरात प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता. नाशिक आणि शिर्डीतील मालमत्ता आणि 132 बँक खात्यांमधील कोट्यवधींचे व्यवहार यंत्रणांच्या रडारवर. बोंधू खरातला फाशीची शिक्षा द्या. कळत नकळत संबंध आलेल्यांवरही कारवाई करा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून 6 उमेदवार इच्छुक. लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढवणार. सुनेत्रा पवारांची बिनविरोधची आशा मावळली. लक्ष्मण हाकेंकडून निवडणूक लढवण्याची घोषणा. उद्योगमंत्री उदय सामंतांनी सिल्वर ओकवर घेतली शरद पवारांची भेट. दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी एकनाथ शिंदेंची भूमिका असल्याची सामंतांची माहिती. मी पतिव्रता म्हणणारी मोठं कुंकू आणि मोठं मंगळसूत्र घालते. पक्षप्रवेशावर बोलताना माजी आमदार राहुल बोंद्रेंची जीभ घसरली. बोंद्रेंच्या फोटोला जोडे मारत महिलांकडून तीव्र निषेध. खासदार संजय राऊत शरद पवारांची भेट घेणार. थोड्याच वेळात सिल्वर ओकवर राऊत पवारांना भेटणार. भेटीदरम्यान बारामती पोटनिवडणुकीबाबत चर्चा होणार. मालवाहू छोटा टेम्पो विहिरीत पडला. सोयगावच्या कंकरा शिवारातली घटना. टेम्पो विहिरीतून बाहेर काढला. नाशिकमध्ये पतीकडून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न. बेदम मारहाण करत अंगावर कार घातली. चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर जीव घेणा हल्ला.